सो हाय, हॅलो आणि नमस्कार. मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या मोठ्या व्लॉगमध्ये. सो तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल, की मी आज माझा एक नवीन ड्रेस घेतलेला आहे. सो त्याचाच मी एक गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या ड्रेसची बऱ्याच लोकांनी मला लिंक मागितलेली होती, बट तो ड्रेस मी ऑफलाईन घेतलेला आहे, म्हणून त्या ड्रेसची मी लिंक तुम्हाला शेअर करू शकत नाही. बट तो ड्रेस जर तुम्ही धायरीत राहत आहे, तर तुम्हाला मी त्या शॉपचा ॲड्रेस देऊ शकते, जर तुम्ही पुण्यामध्ये धायरीमध्ये राहतात तर. चला आपण स्टार्ट करूया गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ आणि माझा ड्रेस कसा वाटते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. भरपूर दिवस झालेले होते मी गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ बनवल्यानंतर रोज शॉर्ट्स बनवत होते आणि मोठा व्हिडिओ बनवायला मला खरंच वेळ नव्हता, कारण मी नागपूरवरून आलेले होते आणि घर पूर्ण आवरायचं होतं आणि सगळं एकटीला सांभाळणं, मॅनेज करणं, म्हणून मी नॉर्मल 1 मिनिटाचा किंवा 59 सेकंडचे असे शॉर्ट्सच बनवत होते. सो आज विचार केला, की मी एक माझा मोठा व्हिडिओ बनवते. थंबनेल बघून तुम्हाला समजच असेल. चला आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओ. गेट रेडी विथमध्ये मी हा ड्रेस घालणार आहे, जो की खूप छान फॅब्रिक आहे आणि याच्यामध्ये ना असं काहीतरी वर्क केलेलं आहे. जे पण कलर कॉम्बिनेशन आहे खूप छान वाटतोय. चला मी तुम्हाला आज घालून दाखवणार आहे आणि वरच्या टॉपला पण काहीतरी मागून असं प्रिंट केलेलं आहे आणि खूप छान वाटते ते कलर कॉम्बिनेशन आणि याला म्हटलं जाईल तर कॉटनचा हा ड्रेस आहे आणि फ्रंटमध्ये पण त्यांनी अशा प्रकारे काहीतरी मणी लावलेलं आहे. चला मी तुम्हाला घालून दाखवते. ड्रेस वेअर केलेला आहे, फॅब्रिक तुम्ही बघू शकता आणि कलर कॉम्बिनेशन खूप खूप छान आहे, हे तुम्हाला मी सांगितलं. बट घातल्यानंतर खूप छान दिसतोय हे तुम्ही बघू शकता आणि मागे पण अशा प्रकारे काहीतरी प्रिंट आहे आणि मागचं बॅकग्राऊंड ना खरंच खूप छान वाटते. त्या ड्रेसचं लुक फक्त याच्यामुळेच खूप जास्ती छान वाटतोय आणि हेच बघून मला असं वाटतं शुभमने मला हा ड्रेस गिफ्ट केलेला आहे. फायनल लुक मी तुम्हाला सांगणार आहे. सो शेवटपर्यंत माझा ब्लॉग बघायला विसरू नका. चला आता आपण फेसचा थोडा मेकअप करूया. तुम्हाला तर माहीत आहे मी फेसचा जास्त मेकअप करत नाही आणि मला मेकअप येत पण नाही. बट जितका काही मेकअप येईल तो आज मी ट्राय करणार आहे. चला आपण स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओ. सेट करून घेतलेला आहे आणि आता मी फक्त हिमालयाचं लोशन लावणार आहे, जे की माझ्या फेसला सूट होतं. कारण बाकी जर कुठले प्रोडक्ट यूज करते म्हटलं तर माझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, म्हणून मी फक्त आणि फक्त प्रत्येक गेट रेडी विथमध्ये मी फक्त हे लोशनच यूज करते. आणि तुम्ही जर ओल्ड सबस्क्रायबर असेल तर हे तुम्हाला माहीतच आहे की मी फक्त फक्त हेच लोशन यूज करते, जे मी माझ्या बेबीला यूज करते. आता लोशन नंतर मला असं वाटतं की थोडं फाउंडेशन यूज करावं, बट नको, मला ते सूट करत नाही कारण मला इचिंग होते. आता तर मला इथे पिंपल्स पण आलेले आहे, बट नको वाटते मला ते. तर लोशन छान अशा प्रकारे माझ्या फेसवर लवकरच हे होऊन जातं. थोडं जरी लोशन लावलं ना तर माझा फेस बघा कसा थोडा रेडनेस झालेला आहे, म्हणून मी काही जास्त मेकअप करत नाही. हाच तो प्रॉब्लेम आहे न मेकअप करण्याचा. आता मी फक्त एक लिपस्टिक लावणार आहे आणि काजळ जर जमलं तर काजळ लावणार आहे बस. आणि माझं तुम्हाला मी फायनल लुक मी थोडं काजळ लावून घेते आता आणि बघूया, कारण खूप दिवसानंतर मी असं काजळ लावते आणि मला जास्ती जर काजळ लावलं ना तर डार्क सर्कलचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी थोडंच काजळ लावणार आहे. कारण माझ्या मेकअपला थोडंफार नाही तर काहीतरी कमीपणा नको वाटायला. सो माझ्याकडे 1 2 3 4 5 लिपस्टिक आहे आणि सगळे मॅक्झिमम न्यूड कलर आहे आणि फक्त हा एकच जास्ती डार्क आहे. बट आता यावर कुठला शेड माझ्या लिप्सवर जाईल मला समजत नाही आहे. आता मी एक एक तर ट्राय करू शकत नाही, बट डायरेक्ट आता मी एक लावून बघते कुठला. मला असं वाटते की मी हा लावायला पाहिजे आणि हा सूट पण होईल. चला आपण हा लिपस्टिक ट्राय करून बघूया, कारण मी हा घेतला तेव्हापासून यूज नाही केलेला आहे. सो नॉट बॅड, छान वाटतंय. ठीक आहे. आणि मला जास्त डार्क लिपस्टिक पण लावायला आवडत नाही. आता मला इयरिंग्स चेंज करावं लागणार आहे. इयरिंग्समध्ये बघूया आता काय घालणार. आता मला ते सिलेक्ट करावं लागेल. सो फायनली मी हे इयरिंग्स सिलेक्ट केलेले आहे आणि आय होप ते छान वाटत आहे. तुम्हाला कसे वाटते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो मॅक्झिमम 50% माझं मेकअप झालेलं आहे. आता मला फक्त टिकली लावायची आणि हातात बँगल्स घालायचे. सो फायनल लुक माझं कसं वाटतंय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण हे सगळं मी तुमच्यासाठी करते. कारण मला असं वाटतं की मला जे येते मी ते तुमच्यापर्यंत पोचवावं आणि ते तुम्हाला कसं वाटते नक्कीच कमेंट बॉक्स
बॉक्समध्ये. हे जे बघत आहे ना, हे मेकअपचं सामान माझं नाही आहे, कारण मी म्हटलं होतं की मला मेकअपचं काहीच समजत नाही. हे जे आहे ते लग्नामध्ये चुकून माझ्या बहिणीचं माझ्याकडे आलं आहे. सो मला आता हे ते दिसलं मेकअप बॉक्समध्ये, तर आता मला असं वाटतं की हे सुद्धा ट्राय करून बघूया कसं दिसते. बघू लावून तर बघायला काय होतं. गेट रेडी विथ म्हटलं तर पूर्ण रेडी कशी होते ते तुम्हाला दाखवावंच लागेल. सो मी हा ब्राऊन कलर सिलेक्ट केलेला आहे, कारण मी लिपस्टिक पण आधी ब्राऊन कलरचीच सिलेक्ट करत होते, बट न्यूड कलरमुळे मी हा लिपस्टिक लावलेला आहे. सो मी असं लावलं आहे. छान पण वाटतं आहे, जास्त डार्क पण नाही झालेलं आहे, हो ना. सो एक बारीक टिकली लावते आता. मला टिकली पण अशी वर लावायलाच आवडते, आणि रेड कलरची टिकली आहे, छोटीशी टिकली आहे. दिवसापासून विचार करते, ज्या ट्रेंडिंग बांगड्या आलेल्या आहेत त्यासुद्धा मला घ्यायच्या. आता मी जेव्हा पण तुळशीबागमध्ये जाईल तेव्हा त्या बांगड्या मी नक्कीच आणणार आहे. बट तोपर्यंत आता या बांगड्यासुद्धा माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये माझ्या बॅगमध्ये आलेल्या आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी याच बांगड्या वेअर करणार आहे, कारण मला मॅक्झिमम गोल्डन बांगड्या खूप जास्ती आवडते. सो या बांगड्या पण खूप छान आहे, आणि तुम्ही बघू आता मी या बांगड्या एका हातातच घालणार आहे. छान वाटते ना. आता मी केसाचं काय करायचं याचा विचार करते, आणि केस पूर्ण रेडी होऊनच तुमच्यापर्यंत पोहोचते. सो पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. स्टाईल पण मी साधीच केलेली आहे, कारण जेव्हापासून केस कापले ना, वन साईड जरी हेअर घेतले ना, तर नॉर्मली ते खूप छान वाटतात आणि असे सेट पण होतात. तर असे हेअर्स पण मला असं वाटते की राहू दे, नको हेअरस्टाईल करायला, कारण मला हेअरस्टाईल तर येतच नाही. सो अशा प्रकारे माझं काहीतरी फायनल लुक आहे. सो तुम्हाला मी पूर्ण लुक आणि ड्रेस असा काहीतरी दिसतोय, कसा दिसतोय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण घेतला तेव्हापासून मी 2 तास घातलेला आहे, आणि मागून काहीतरी अशा प्रकारे दिसत आहे. सो हेअरस्टाईल पण मी साधीच केलेली आहे, आणि कशी दिसते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो आणि ड्रेसचं फॅब्रिक इथपर्यंत आहे. सो असंच काहीतरी टाइमपास होता माझा आज, आणि गेट रेडी विथ मीचा व्हिडिओ असा होता. सो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विसरू नका हा शब्द खूपदा बोलते, कारण तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. सो लवकर जाऊन सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला पण विसरू नका. चला आता आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, आणि लुक कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला बाय.